सो हॅलो गाईस, तर आज आपण बुद्धिमत्ता हा टॉपिक बघणार आहे. बुद्धिमत्तामध्ये भाषिक भाषिक तर्क आहे ते आज आपण इथे बघणार आहे. तर या भाषिक तर्कामध्ये आजचा आपला पहिला टॉपिक म्हणजे पहिला प्रश्न म्हणजेच त्या पहिल्या प्रश्नामध्ये मिनिट त्या पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला दिले आहे, करण महेश अविनाश पराग असे खेळाडू आहे. तर हा पुरा वाचायचा नाही, डायरेक्ट पहिले लास्टचे वाचायचे. तर पुढील प्रश्नाचे उत्तर द्या असं असला तर हे या लाईनला असे कट करायचं. ठीक आहे, तर हे लाईन जे हे क्रॉस करायची म्हणजे वाचायची नाही. अशा प्रश्नामध्ये काय असते तेव्हा तर पुढील प्रश्नांची उत्तर लिहा. इथे प्रश्न दिला का? प्रश्न तर आहे, प्रश्न तर आहे. प्रश्न तर आहे. महेश कोणता खेळ खेळतो जो करण खेळत नाही? तर हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आपण आपल्याला कशाने कळायचं? या तर्कावरून, या भाषिक या तर्कावरून आपल्याला कळायचं आहे. तर आता बघा, हे असं दिलं आपल्याला, हा असा चार्ट कळायचा. पहिले करण, महेश, अविनाश, पराग, अक्षय. मग त्याच्यात कोणते कोणते खेळ आहेत, त्याच्यामध्ये कोणते खेळ आहेत. आता बघा, खेळ खेळ व खेळाडू हे दोन आवश्यक असते. का आवश्यक असते? कारण आपल्या ह्याच्यात या भाषिक अनुमानामध्ये खेळाडू दिलेले आहे आणि खेळ दिलेले, खेळाडू आणि खेळ हे दिलेले आहे. त्यामुळे आपल्याला खेळ ज्या याच्यात, आता आपण जर समजा फॉर एक्झाम्पल आपण हा ठीक आहे. या प्रश्नामध्ये आता आपल्याला काय दिले? आंबा म्हणजे फळ दिलेले, फळे आणि नाव हे दोन दिलेले. तर ते ह्याच्यात म्हणजे ते आपण जेव्हा तो तर्कनुमान काढणार, म्हणजे असा बॉक्स काढत असतो ना, इथे नाव आणि इथे फळे असं दिलेलं असते असे. ठीक आहे. तर आपला पहिला प्रश्न आहे, करण महेश अविनाश पराग हे खेळाडू आहे. तर आपण हे खेळाडू घेतली, करण महेश अविनाश पराग आणि अक्षय पण दिलेले आहे त्याचे. आणि कॅरम, बॅडमिंटन, फुटबॉल, टेबल टेनिस दिलेले, हे खेळ दिलेले. तर करण कोणता खेळ खेळतो? बघा, कॅरम खेळतो, बॅडमिंटन तर खेळत नाही, फुटबॉल खेळतो, टेबल टेनिस खेळतो. महेश सर्व खेळ खेळतो. अविनाश दोन खेळ खेळतो, कोणते? कॅरम आणि बॅडमिंटन. आणि दोन खेळ खेळत नाही, कोणते? फुटबॉल आणि टेबल टेनिस. पराग दोन खेळ खेळत नाही, कॅरम आणि बॅडमिंटन. दोन खेळ खेळतो, फुटबॉल आणि टेबल टेनिस. आणि अक्षय हे असं जे आहे, ठीक आहे. तर नंतर अक्षय जो आहे
कॅरम सुद्धा खेळत नाही, बॅडमिंटनही खेळत नाही, फुटबॉल सुद्धा खेळत नाही. तो फक्त टेबल टेनिस खेळतो. ठीक आहे. तर या तर्क अनुमानावरून आपल्याला हा पहिला प्रश्न सोडवायचा. पहिला प्रश्न काय? महेश कोणता खेळ खेळतो जो करण खेळत नाही? म्हणजे महेश खेळतो पण करण खेळत नाही. तर आपल्याला आता हा प्रश्न जर शोधला आपण, महेश कोणता खेळ खेळतो? सर्व खेळ खेळतात. तर आता बघायचं करण कोणता खेळ खेळत नाही? बॅडमिंटन. करण फक्त बॅडमिंटन खेळत. मग आपल्याला काय विचारलं? महेश कोणता खेळ खेळतो जो करण खेळत नाही? करण कोणता खेळत नाही? बॅडमिंटन. पण महेश खेळतो, म्हणजे आपलं उत्तर आहे बॅडमिंटन. आणि आपलं जे उत्तर आहे, बॅडमिंटन, पर्याय क्रमांक 2. आणि ते आता जर आपण फिलअप करायला पाहिलं नंबर 2, एक मिनिट. तर मी असं डॉट देतो आता. ठीक आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न आपला, अक्षय आणि करण कोणता खेळ खेळतात? अक्षय आणि करण दोन्ही खेळ खेळणारे पाहिजे. अक्षय कुठे आहे? अक्षय, करण कोणता खेळ खेळतात? टेबल टेनिस. अक्षय एकच खेळ खेळतो ना. एकच खेळ म्हणजे जो एक खेळ खेळतो, जर एकच खेळ खेळणारा असेल तर दुसरा जो माणूस दिला असेल त्याचे आन्सर टेबल टेनिस असेल. टेबल टेनिस असेल. म्हणजे आपलं उत्तर, तर आपलं काय असणार आन्सर? टेबल टेनिस. काय असणार? टेबल टेनिस. ऑप्शन क्रमांक 3. नंतर हा चार्ट जो आहे तुम्ही बरोबर हा करा, लावून करा. ठीक आहे. ओके. ओके. तर हा जो आहे पुरा, एक मिनिट. ओके. हा पुरा चार्ट तुम्ही करून घ्या. जे लक्षात ठेवा या प्रश्नासाठी असाच चार्ट तुम्ही सुद्धा तुमच्या प्रश्नामध्ये यूज करू शकता. प्रश्न तुम्ही यूज करू शकता हा पुरा चार्ट. नंतर हा प्रश्न आहे, गौरव आंबे सोडून इतर सर्व फळे खातो. प्रशांत, विनय आंबा व सफरचंद खातात. महेश फक्त एकच फळ खातो जो गौरव खात नाही. महेश व विनय सोडून इतर सर्वजण पेरू खातात. माहितीच्या आधारे पुढील प्रश्नांची योग्य उत्तरे लिहा. तर हा तुम्ही नीट वाचून घ्या. हा जो प्रश्न आहे हायलाइट करतो, एक मिनिट. ओके. तर हा जो प्रश्न आहे हा तुम्ही वाचून घ्या. नंतरचा प्रश्न आहे आपला 3 नंबरचा. तर याचं मी हे दाखवून देतो तुम्हाला. हे आहे आंबा, सफरचंद, पेरू 3 फळे.
गौरव, प्रशांत, विनय, महेश 4 मुली 3 फळे. असं जर आपण केलं तर सोपं होते. इझी म्हणा. ओके. तर आपला तिसरा प्रश्न आहे. तीनही फळे पुढीलपैकी कोण खातो? तीनही फळे पुढीलपैकी कोण खातो? तीनही फळे म्हणजे हे याच्यात आंबा, सफरचंद, पेरू. प्रशांत सर्व फळे खातो. विनय 2च खातो. महेश 1च खातो आणि गौरव सुद्धा 2 खातो. पण प्रशांत जो आहे तो सर्व फळे खातो. तो सर्व खातो. तर याचं उत्तर आहे प्रशांत. काय? प्रशांत. नेक्स्ट प्रश्न आहे. महेश कोणतं फळ खातो? ज्यात महेश बघायचा कुठे आहे? महेश कोणता फळ खातो? आंबा खातो. कोणता? 1 मिनिट. कोणता फळ खातो? आंबा खातो. कोणता खातो? आंबा. नंतर गौरव असे कोणते फळ खातो जे विनय खात नाही? म्हणजे गौरव असा कोणता फळ खातो जो विनय खात नाही? गौरव कोणता फळ खातो? सफरचंद आणि पेरू. सफरचंद आणि पेरूमध्ये असा आपल्याला एक फळ पाहिजे जो गौरव खात नाही. गौरव खात नाही पण महेश खातो. असं नाही. गौरव असे कोणते फळ खातो जो विनय खात नाही? सॉरी, विनय असे कोणते फळ खातो? गौरव म्हणजे या प्रश्नाचं म्हणणं जे आहे की गौरव जो फळ खातो तो विनय खात नाही. तर ते विनय आहे. गौरव विनय खात. विनय कोणतं खात नाही? विनय पेरू खात नाही पण गौरव खातो. म्हणजे आपलं उत्तर हे पेरू येणार. काय येणार? पेरू. नंतर ठीक आहे. ओके, चालू आहे. तर एक परीक्षेत वृथाला सिमरनपेक्षा जास्त गुण मिळाले. नैतिक एका परीक्षेत वृथाला सिमरनपेक्षा जास्त गुण मिळाले. नैतिकला सौमित्रपेक्षा कमी गुण मिळाले. सिमरनला समीक्षेपेक्षा जास्त गुण मिळाले. समीक्षेला क्रूरतापेक्षा कमी गुण मिळाले. सौम्याला समीक्षेपेक्षा जास्त गुण मिळाले. तर गुणानुक्रमानुसार मध्यभागी कोण येईल? तर हा प्रश्न वाचल्यावर तुम्हाला खूप कठीण वाटेल, पण हा प्रश्न एवढा पण कठीण नाही आहे. ठीक. तर जर आपण बघितलं तर सर्वात पहिले काय म्हणते, क्रूरताला सिमरनपेक्षा जास्त गुण मिळाले. तर आपण असं करू, सिमरनपेक्षा जास्त गुण मिळाले म्हणजे आता पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा असं जर तुम्ही लिहिलं तर आणि नंतर
नैतिकला सौमित्रपेक्षा कमी गुण मिळाले म्हणजे सौमित्रीला जास्त गुण मिळाले आणि नैतिकला कमी मिळाले. नंतर सिमरनला समीक्षेपेक्षा जास्त गुण मिळाले म्हणजे सिमरन फर्स्ट, समीक्षा लास्ट. तर समीक्षाला क्रूरतेपेक्षा कमी गुण मिळाले म्हणजे क्रूरता फर्स्ट, समीक्षा लास्ट. सौम्याला समीक्षेपेक्षा जास्त गुण म्हणजे सौम्या फर्स्ट, सौमित्र लास्ट. अशा पद्धतीने आपण जर हे केलं तर सर्वात पहिले क्रूरता येते, नंतर सिमरन येते, नंतर सौम्य येते, नंतर सौम्य येते. कारण इथे बघा सौमित्र इथे बघितलं तुम्ही, सौमित्र आहे. सौमित्रीपेक्षा जास्त गुण कोणाला? सौम्याला, म्हणजे इथे सौम्यला क्रूरता सौम्य नंतर सौमित्रीनं क्रूरता नंतर सिमरन पण येणार. कारण सिमरन हे सौम्यापेक्षा जास्त गुण आहे, म्हणजे सौम्यापेक्षा जास्त गुण आहे सिमरनला, म्हणजे सिमरन सेकंड नंबरला, सौम्या थर्ड नंबरला, सौम्याच्या नावाला सौमित्र आणि सौमित्र आता फर्स्ट नंबरला सौमित्र बघायचं. सौमित्री इथं आहे. सौमित्रीच्या मागे नैतिक आहे, म्हणजे म्हणजे नैतिकला समीक्षेपेक्षा कमी गुण आहे. नंतर असा क्रम मिळेल आपल्याला. असा क्रम तर आपला प्रश्न काय विचारलेला आहे. तर आता या ठिकाणी लास्ट वाचायचं. ठीक आहे. तर गुणानुक्रमाने मध्यभागी कोण येईल, तर लास्टची जी लाईन असते तर पासून तर येईपर्यंत ही आपली मेन लाईन असते. ठीक आहे. नंतर तर सगळ्यात मध्यभागी आपल्याला जर बघायचं असेल, मिनिट, तर या ठिकाणी जर आपण बघितलं इथून पुढचा फर्स्टला येते, फर्स्टला, सेकंडला, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ म्हणजे इथून गेली. सौम्य जे आहे ते मध्यभागी येते. म्हणजेच मध्यभागी येणार. कोण येणार? सौम्य. सौम्य. नंतरचा प्रश्न आहे, संगीता, नमिता, नीता यांना गुलाब आवडतो. सरिता व्यतिरिक्त सर्वांना केवळ केवडा आवडतो. चाफा फक्त नीता व राधाला आवडतो. संगीता व राधा व्यतिरिक्त इतरांना मोगरा आवडतो. तर पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. ठीक आहे. तर म्हणते कोणता फूल निमित्ताला आवडतात. ठीक आहे. तर कोणते फूल निमित्ताला आवडत नाही. तर याच्यात निमित्त बघायचं. याच्यात निमित्त इथे आहे. अजून निमित्त कुठे आहे? चाफा फक्त नीता व राधाला आवडतो. संगीता निमित्त दिलेलं नाही आहे, पण याच्यात निमित्ताचा खूप मोठा रोल आहे. असा आपण हे बघितलं तर इथे बघा, निमित्ताला गुलाब सुद्धा आवडते, केवडा सुद्धा आवडते,
आणि मोगरा सुद्धा आवडते पण चाफा आवडत नाही. आपल्याला प्रश्न काय म्हणते, कोणते फूल निमित्ताला आवडत नाही? निमित्ताला चाफा हे फूल आवडत नाही. चाफा हा जो फूल आहे तो आवडत नाही. नंतर संगीताला आवडते मात्र राधाला आवडत नाही. असे फूल कोणते? म्हणजे संगीताला संगीताला आवडते पण राधाला आवडत नाही. संगीताला काय, आता बघा, राधाला संगीताला कोणकोणते आवडते? गुलाब आणि केवडा आवडते. पण आता हे दोन टिक आहे तर खालचे जर दोन एकच टिक पाहिजे आपल्याला. कशात? गुलाबमध्ये पाहिजे किंवा केवड्यामध्ये पाहिजे. जर गुलाबमध्ये असेल तर केवड्यामध्ये नाही पाहिजे आणि जर केवड्यामध्ये असेल तर गुलाबमध्ये पाहिजे. गुलाब आवडत नसेल तर राधाला गुलाब आवडत नाही पण केवडा आवडतो ना, म्हणजे उत्तर येते केवडा. प्रश्न काय म्हणतो, संगीताला आवडते मात्र राधाला आवडत नाही. संगीताला केवडा आवडतो पण संगीताला गुलाब आवडतो पण राधाला आवडत नाही. काय याचं उत्तर काय येणार? गुलाब. काय ना, गुलाब. नंतरचा प्रश्न आहे आपला आखरी प्रश्न आहे. ठीक आहे, तर हा जो 9th क्वेश्चन आहे, 9th, हा व्हिडिओ खूप लेंदी होत आहे तर हा 9th क्वेश्चन आपण पार्ट सेकंड मध्ये घेणार आहे. 9th क्वेश्चन जो आहे तो आपण पार्ट सेकंड मध्ये घेणार आहे. पार्ट सेकंड नक्की पार्ट सेकंड याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये येणारच, म्हणजे उद्या मी आज 4 किंवा 5 वाजता मी पार्ट सेकंड अपलोड करणार आहे. ठीक आहे, अपलोड करणार आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ते लाईक आणि सबस्क्राईब बिलकुल करा, कारण की माझा व्हिडिओ मी टाकतो पण माझे लाईक्स वाढत नाही, सबस्क्रायबर सुद्धा वाढत नाही. तर मी तुमच्यासाठी एवढा व्हिडिओ बनवतो, तर प्लीज लाईक आणि शेअर सुद्धा करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि सबस्क्राईब बिलकुल करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय बाय.